या देखाव्याचे पात्र ज्यांचं नाव विलास आहे ते हरी मोहिते, प्रज्युत वेडा ग्रॅज्युएट, ज्याचं शिक्षण ग्रॅज्युएट आहे आणि तो वेड्याच्या भूमिकेत आहे, असा तो आपला बिटिया प्रदीप इंगोले. ज्या वेळेला कुटुंबावर संकट येतं आणि बँक मॅनेजरकडे कर्ज मागणीसाठी जातो, तो बँक मॅनेजर संदेश बडकुंबे, क्लार्क ऋषिकेश कोळी आणि शिपाई रितेश चव्हाण ज्या कंपनीत काम करतो, ही कंपनीचा ओनर सौरभ भगत, त्या कंपनीचा शिपाई विजय भगत, आपलं वास्तव्य स्थापन करणारा किराणा दुकानदार ओरिजिनल महेश रोडगे, त्याच्या शेजारी पेपर स्टॉलवाला विजय कोळसा. या भूमिकेत मेन पात्र जे आजीचं भूषवणार आहे तो रामचंद्र महाकाळ, विलासची बायको महेश चव्हाण, विलासचा मुलगा अजित रोडगे आणि शाळेचे एक 4-5 लहान कलाकार आहेत. श्रेयस जाधव, ओंकार गाडगे, राजवीर खोत, समर्थ लोकरे, सर्वेश जाधव. देखावा संपल्यानंतर या ठिकाणी पुरुषांची पात्र संपल्यानंतर कोणीही जागेवरून उठू नका. त्यानंतर आपल्या मंडळाची एक लेडीज कलाकार पल्लवी बडकुंबे ही तिची प्रस्तावना या देखाव्याच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करेल. विलासराव, हो विलासराव. कोण? अहो इकडे तिकडे काय बघताय चुकल्यासारखं? मी तुमचं अंतर्मन बोलतोय. हो हो हो, ओळखलं ना. लागली ना ओळख? हो लागली ना ओळख. बरं, आहात ना ठीक? हो म्हणजे तसा बरा आहे. छान. विलासराव, मुलाचं कॉलेज सुरू होईल आता. नाही, गाडी घेऊन देतो म्हणालेला ना? हो तर घेतली ना मग. होय, आनंद आहे. EMI वर का असे ना, पण गाडी घरी येते याचं समाधान तर असणारच ना. आता आईच्या ऑपरेशनचं तेवढं बघा. हा होय, आता सध्या तरी तोच विचार सुरू आहे. डॉक्टर म्हणतायत तिचं वय पुढे चाललंय, ऑपरेशन सहन करायला ताकद पाहिजे ना. तुम्ही लवकर पैशांची जमाजमा करा, म्हणजे ऑपरेशन झालं की आई कशी ठणठणीत होणार. हो हो, तेच तर हवं आहे. विलासराव, यात तुमची ओढाताण होते खरं, पण पुरुषाचा जन्म आहे शेवटी, थांबून चालायचं नाही. होय होय, तसं कामावर साहेबांची चिडचिड जरा जास्तच पाहिजे अलीकडं. पण अहो मालक आहेत ते, बोलणारच. एवढ्या वर्षांची नोकरी करता ना तिथं, तेव्हा काही चूक होता कामा नये. कळलं? हा ते आहेच. बाकी सगळं ठीक आहे विलासराव, पण तुम्ही कुठं कमी तर पडत नाही ना? नाही नाही नाही, अजिबात नाही. मी कशाला कमी पडू? जाईन. हा, आणि कमी पडून चालणार सुद्धा नाही बरं का विलासराव. अहो पुरुष आहे तुम्ही. होय होय, मी पुरुष आहे. हो, मला कमी पडून चालायचं नाही. माहिती आहे मला, माहिती आहे माहिती आहे. अरे वा वा वा. बाळानो, थांबा थांबा थांबा. अरे 1 मिनिट तरी थांबा. शाळेला उशीर झालेला दिसतोय. होय होय. छान छान, चांगलाय चांगलाय. शिका बाबानो, चांगलं शिका. आमचं काय हो,
आमच्या पाठीला पोट लागलंय, पळण्याशिवाय पर्याय नाही, धावतोय धावतोय. बर ते जाऊ दे, आमचं काय पुराण. बर मला सांगा, शाळेत जाताना तुम्ही तर सांगा, मराठीमध्ये आपल्या मुळाक्षर किती असतात, स्वर किती असतात, व्यंजन किती असतात, सांगा बरं सांगा. हे किती रे? हे तुला माहिती आहे का रे? नाही माहित, राहू दे, शाळेत शिकवतील, नंतर सांगा. बर ते जाऊ दे. अरे हे घ्या, हे घ्या. अरे अरे हळू 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 फालू नका. भारी आहे बघ. बरं जा, शाळेला जा. एन्जॉय एन्जॉय. एक्सक्यूज मी मिस्टर, हा दिस इज माय स्पेस. हा हा आय सेड दिस इज माय स्पेस. हो नाही उठतोयच मी. या बसा बसा. अरे हरवलंयस कुठं? आ? काय अरे एवढा कशाचा विचार करतोयस? विचार नाही 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 तसं काय नाही हो. मी आपलं सहज बसलो इथं. ओके ब्रदर, माय फ्रेंड, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. बस बस बस. हा पण बसून राहू नको, जागा राहा, ऑलवेज अलाइव्ह. नाहीतर या गर्दीत हरवून जाशील मित्रा. नाही नाही मी जाणारच आहे. हा घरी निघालोयच मी. असं म्हणतोस? ओके चलो बाय. टेक केअर माय फ्रेंड. विलासराव, अहो इतक्या आश्चर्यानं काय बघताय त्याच्याकडं? तुम्हालाही गाडी म्हणायला आवडतात की. हा फक्त आता तुम्ही गुणगुणायचं विसरलाय एवढंच. हा पुरुषाचा जन्म आहे, थांबून चालायचं नाही. हा अरे देवा, जास्तच उशीर झाला आज. चला घरी जायला पाहिजे. हा सुषमा, ए सुषमा, हो आले. अगे जरा पाणी आणतेस का? अहो हे काय, घेऊनच येत होते. हे घ्या. हा अहो बाजाराची पिशवी कुठे आहे? अरे देवा, सकाळी लिस्ट दिलेली ना तुम्हाला. हे असं होतं बघ, विसरलो मी. काय हो तुम्ही, किती विसरताय? 2 दिवस झाले आठवण करते. अगं अगं तुला कसं सांगू, ऑफिस सुटेपर्यंत लक्षात होतं बघ सगळं. असू देत आता, जाऊ दे. आई, हे आई, का ग खोकला वाढलाय का तुझा? आहे काहीच करू नको श्रीवारा. हो सुषमा, अगं आईनं गोळ्या घेतल्या ना वेळेवर? हो अहो अगदी वेळेवर घेतले. आणि हो आईच्या गोळ्याही संपल्यात बरं. आजाराचं विसरला तसं औषध तरी विसरू नका. हो ग बाई, किती वेळा सांगतेस. उद्या नक्की आणतो बास. आई, हे आई, हे बघ, तुझ्या ऑपरेशन बद्दल डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. हा आता काही काळजी करायची नाही बरं का. तू आता ठणठणीत बरी व्हायचीस फक्त. आता विश्रांती घे बरं. हा, हे घे, शांत झोप, विश्रांती घे. अगं आई, विचार ना बाबांना. विराज, अरे थांब. बाबा आत्ताच दमून आलेत ना. विराज, का रे बाळा, काय कुजबूज चालली आहे दोघांची? मला तरी कळू द्या. बाबा तुम्ही काल म्हणाला होता की गाडीचं काय ते फायनल करून येईन म्हणून. काय झालं? असं विराज, ती माझी ऑफिसची बॅग जरा इकडं आण बघू. आता परत बॅग का? नेहमीच आहे तुमचं. घ्या. कुठं गेलं? हा साप. हे घे. हा अरे हीच गाडी हवी होती ना तुला? बघू बघू बाबा. बाळा विराज, उद्या तुझा वाढदिवस ना. चांगलं लक्षात होतं माझ्या. मित्रांसोबत जाऊन आता उद्या गाडीची डिलिव्हरी तेवढी घेऊन ये. बाकी सगळं पेपर वर्क मी पूर्ण केले. हा बाबा बाबा तुम्ही किती ग्रेट आहात हो. थँक्यू 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 बाबा. थँक्यू व्हेरी हो मच. बास आता बास. थँक्यू वगैरे सगळं बास. उशीर झाला आता. हा झोपा आता. हो बाबा. सकाळी लवकर उठायचं ना. आता उद्या गाडीने कॉलेजला सगळ्या जवळच्या मित्रांना पार्टी. यस ये.
आजचं तरी आवरलं. विराटचं स्वप्न पूर्ण झालं. त्याला आनंदी बघून बरं वाटलं ना. पण आता EMI सुरू झाला. आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत झाली विलासराव. उद्याचा दिवस नव्या प्रश्नांनी सुरू. अहो लोनसाठी बँकेत जायचं नाही का? होय होय बरोबर आहे. चला बघू अंथरुणावर पडल्यावर. तसंही झोप थोडीच लागणार आहे म्हणा विलासराव. हा गुड नाईट. गुड नाईट. अगं झालाय का डबा? किती उशीर झालाय बघ. हो हो. अहो काय हो गडबड तुमची? थोडं खाऊन तरी बाहेर पडा. नाही नाही नको आता. आधीच उशीर झालाय. निघतो मी. बरं शिस्तीत. हे घ्या डबा, नाहीतर विसरून जाल. हा दे आता बाई. किती बोलशील. चल येतो आता मी. बरं. अरे या चपलीचा अंगठा तर आत्ताच तुटायचा होता. विलासराव मानलं तुम्हाला. विराजला एका पायावर गाडी घेऊन दिला तुम्ही. पण तुमच्या चपलाचा अंगठा अहो अहो तो तुटकाच राहिलाय. बघा बघा तिकडं. पुरुषाचा जन्म हा असाच आहे बघा. चला अहो चला चला बँकेत जमून पुन्हा कामावर जायचंय. उशीर होतोय. चला. जो बळकी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. नमस्कार. अरे सुधीर, ते पाटील साहेबांचं KYC आधी करून घ्या आणि ती शिंदेची फाईल आधी आणून दे बरं मला. नमस्कार अरे हा आपण साहेब. मी विलास जाधव. अच्छा अच्छा. ऍक्च्युली माझं लक्षच नाही. हा आपण थोडं लवकर बोला, मला पुढे मीटिंग आहे. हो हो साहेब ते आईच्या ऑपरेशनसाठी लोन संदर्भात आपलं बोलणं झालं होतं. हा म्हणजे त्याचं काही अप्रुव्हल. मी फाईल बघितली तुमची, पण तुमचा सिबिल तर खूपच कमी दिसतोय. तरी बँकेने तुमचं गाडीचं लोन अप्रूव्ह केलंय. आता पुन्हा पर्सनल लोन नाही अप्लाय करता येणार. मी वेळेवरती फेडतो ना मी ते लोन. म्हणजे मिस्टर जाधव, तुम्ही फेडालो, पण बँकेचेही काही नियम आहेत. माहिती आहे हो की हो तुम्हाला? साहेब नियम माहिती आहेत मला. पण जाधव, तुमचा सिबिल निगेटिव्ह मध्ये असताना बँक विल नॉट अलाउ मी टू प्रोसीड दिस. सॉरी. हा हा द्या त्यांना. नको ते घेत नाही चहा. काय हो हो नाही घेत मी चहा. राहू देत आता. राहू दे. ऐका ना पण साहेब. मिस्टर जाधव, आधी आपण आपलं पहिलं लोन क्लिअर करूयात. देन वी विल सी. ओके बरं. तुम्ही या आता. ठीक आहे सर. चालेल. बापरे साहेबांचा फोन. आज तर मला जास्त उशीर झाला. अरे देवा उचलू का नको? काय नाही साहेब रागवतील. हा हॅलो विलास, हा हा साहेब. कामावर राजीनामा पाठवायचा विसरलास की काय? नाही साहेब मी ते जरा बँकेत लोन बद्दल. ऐक, तुझं ते बँकेचं रडगाणं वगैरे सगळं राहू दे. माझं काम कसं पूर्ण करायचं ना माझं बघतो आता. तू राहा तुझ्या कामात. ओके साहेब मी विचार काय करताय विलासराव? अहो धावा पळा. पहिला कंपनी गाठा. घरचे करते पुरुष आहात तुम्ही. करते पुरुष. नोकरीवरती कुऱ्हाड येऊन चालणार नाही आणि आपल्याला झेपणारही नाही म्हणा. पळा. अहो विलासराव बघताय काय? पळा. जबाबदारीसाठी पळा. अनिल. विलास. हे अनिल काय रे? काय झालं? अरे साहेबांना भेटायचं लवकर. बरं बरं थांब जा. साहेब विलास आलाय, तुम्हाला भेटायचं म्हणतो. थांब म्हणा त्याला.
महत्वाचं काम सुरू आहे माझं. जी साहेब सांगतो. विलास, काय 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 म्हणाल साहेब? अरे जास्त चिडलेत का रे? अरे माझं अंग कापायला लागले बघ. काही सुचत नाही अनिल. काय काय म्हणाल साहेब? अरे अनिल त्याला बोलव. हा साहेब. ए साहेब बोलवतात, जा पटकन. चल चल. हो हो देवा, वाचवली. या 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 विलासराव, या 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 बसा. प्लीज 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 बसा ना. साहेब अहो साहेब, अहो आम्ही कसले साहेब? अहो साहेब तर तुम्ही. आम्ही फक्त या खुर्च्या उभवतो नाही का? हा? अहो अहो खरं काम तर तुम्हीच करताय ना. नाही म्हणजे असं 12 आणि 1 वाजता कामावर येऊन कंपनीच्या भरभराटीसाठी जे योगदान तुम्ही देताय ते अमूल्य आहे नाही का? मूल्य. विलासराव या घ्या पाणी घ्या. जमला असा. नको 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 साहेब. अरे घे म्हणतोय ना. माफ करा साहेब. ते आईच्या ऑपरेशन बद्दल बँकेत लोनसाठी मी हे बस बस का तुझं? काल मुलग्याची गाडी, आज आईचं ऑपरेशन, आता उद्या उद्या काय? उद्या काहीतरी वेगळंच कारण काढशील. तुमची रोजची रडगाणी ऐकायला मी ही कंपनी काढली नाहीये विलासराव, कळलं? आणि याच्यावरती काय पर्याय ना मला चांगलाच माहितीये. काय काय पर्याय साहेब? ह्याच्यावरती पर्याय एकच पर्याय, राजीनामा. साहेब साहेब राजीनामा. साहेब पाय धरतो साहेब. नको नको साहेब. साहेब माफ करा साहेब. अहो एक वेळ पाठीवर मारा साहेब, पोटावर नका मारा. साहेब साहेब ऐकून घ्या ना साहेब. नोकरीवरून काढू नका हो साहेब. साहेब नोकरीवरून काढू नका साहेब. आता कळेल तुला. मला आता अजून खालच्या थराला जायला भाग पाडू नकोस. साहेब बायको पोरं रस्त्यावर येतील हो साहेब. माफ करा नाही. अरे अनिल बघतोस काय? बाहेर काढायला. जी 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 साहेब. साहेब ऐकून घेता ए, विलास. साहेब. एकदम माफ करा साहेब. ऐकून घ्या साहेब. चिडले नंतर बोल. चल 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 चल. विलास विलास, अरे रडू नको बाबा. हे बघ तुझं दुःख मला कळतंय रे, पण आपलं आयुष्य असंच आहे रे. अरे अरे अनिल तुला कसं सांग? माझी नोकरी. विलास अरे मिळेल की दुसरं काम. हे बघ तू तू हिम्मत कशाला हरतोयस? हे बघ सगळं ठीक होईल. आता तू खूप दमलायस. घरी जा बघू. हा जा, शिस्तीत जा. हो जातो घरी. जातो जातो. अरे च्या, अहो आज लवकर आलात. हा? अहो काय म्हणतेय मी? काय म्हणत होतीस? अहो लक्ष कुठे आहे तुमचं? मी म्हंटल आज लवकर आलात. आज लवकर सुट्टी झाली बघ, म्हणून लवकर आलो. रोज असं लवकर सुटू दे, बरं वाटतं हो आम्हाला एवढंच. होय लवकरच सुटणार आहे आता सगळं, असंच वाटतंय आता. काय म्हणालात? अगं वेळ नाही का बदलली? कसली वेळ? अगं ऑफिसची. आणि काय रोज लवकरच सुटेल आता, असं म्हणावं ग मी. हा असं होय. बर ते जाऊ दे. मी काय म्हणत होते, हा? ते आपल्या पलीकडचे माने आहेत ना, माने, ते आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाला कोल्हापुरी साज करतायत म्हणे. तोही 4 तोळ्याचा. मी नाही, माने माहिनी स्वतःच सांगत होत्या. हा हा हा. मग हो मी काय म्हणते, आता आपली ही ओढाताण सुरूच आहे, पण निदान या दिवाळीला एखादा दागिना करूयात ना हो. अगं सुषमा, माहिती आहे मला तुम्ही काय बोलणार आहात ते. जाऊ दे, आमचंही मन आहेच की. आम्ही कोणासमोर बोलायचं? मी आवरते माझी कामं. झालं चिडली. बरं ऐक, ए सुषमा ऐकतेस ना? हे बघ मी जरा जाऊन येतो. अहो आत्ताच आलायत ना, तोवर आता कुठे चाललात? अगं आलो लगेच, एक काम आहे ते बघून येतो. काम? हो काय बडबडताय तुम्ही आल्यापासून? हा नाही अगं एक काम आहे ते तेवढं लवकर करून येतो असं म्हणालो मी. लवकर या म्हणजे झालं. हो येतो लगेच. नोकरी गेली विलासराव, नोकरी गेली. आता आईचं ऑपरेशनचं काय? तुझ्या ऑपरेशन बद्दल डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. काही काळजी करायची नाही बरं का? विराजला गाडी घेऊन दिली खरी, पण त्याचा EMI. हीच गाडी हवी होती ना तुला? बाबा तुम्ही किती ग्रेट आहात. थँक्यू व्हेरी मच. आमचंही मन आहे, आम्ही कोणासमोर रोजची रडगाणी ऐकायला ही कंपनी काढली नाहीये. आईच्या गोळ्याही समजत नाही. याच्यावरती पर्याय एकच पर्याय. राजीनामा.
दादा पाणी द्या. अहो, सरका, सरका जरा बाजूला. अहो, जरा मागे सरका. अहो, मारे येऊ दे त्याला. दादा पाणी द्या. अहो, सरका, सरका जरा बाजूला. अहो, जरा पाणी द्या. दादा पाणी द्या. बरं वाटते ना? हे घे पाणी घे. पाणी घे बघू आधी. तू जरा शांत हो. विलास काय झाले मला सांग पटकन. काढलं मला आणि पाणी हा, शांत हो जरा. काय करू मला काय कळत नाही हो. अरे आई मुलं बायको सगळा संसार माझा रस्त्यावर आला. सगळा संसार रस्त्यावर आला. आता गाडीचा EMI, घराचा खर्च, आईचं ऑपरेशन आणि सगळं कसं होणार आता सांग ना. कसं होणार. होईल होईल सगळं ठीक होईल. ए खुळ्या जा इथून जा. अरे खोळा मी नाही आहे. खुळे तुम्ही आहात. तुम्ही तू 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 तुम्ही सगळे खुळे आहात. बाजूला व्हा सगळे. रडू द्या त्याला. नका थांबू. अरे पुरुष म्हणून तुमच्यातला प्रत्येक जण असाच रडतोय. फरक इतकाच तुमच्या अश्रूंना तुम्ही बांध घातलाय आणि त्याने या अश्रूंना वाट करून दिली आहे. अरे हा तोच पुरुष आहे जो एका बाजूला कुटुंबापासून दूर राहून सीमेवर देशासाठी अखंडपणे लढतोय आणि दुसऱ्या बाजूला हा तोच पुरुष आहे जो कुटुंबासोबत राहून मी कुठं कमी तर पडत नाही ना असं म्हणून रात्रभर झोपतोय. फक्त झोपतोय. अहो विचाराने म्हणाल तर रोज थोडं मरतोय. पुरुषाचा जन्म हा असाच आहे. इतरांसाठी, केवळ इतरांसाठी. खिसे याचे कायम भरलेले हा. पण इतरांसाठी. स्वतःसाठी मात्र मन कायम यानं मारलेलं. चला मांडलं की हा परफेक्ट नाहीये परफेक्ट. पण म्हणून त्याची काहीच रिस्पेक्ट नाहीये. काहीच नाही. पुरुष हा असाच आहे. याला कायम गृहीत ठरलं जातं. संकटातही पाय रोवून एका मुलीचा जबाबदार बाप म्हणून उघड्या डोळ्यांनी रोज झोपतोय. हजार संकटातही हसणारा. होईल सगळं ठीक. होईल असं म्हणून शांत कोपऱ्यात बसणारा हा तोच पुरुष आहे. हा तोच पुरुष आहे ज्याच्या किंकाळीला आवाज नाही. प्रत्येक कुटुंबाची पहाट सोनेरी व्हावी म्हणून तो रोज पळतोय धावतोय एकसारखा. आई आणि बायकोच्या भांडणात मात्र हा रोज हारतोय. अपमान याचा पावलावर होतोय. डोंबण्यांचा डोंगर ताठ मानेनं वाहतोय. इतरांसाठी झिजेल चंदनासारखं झिजतोच. पण तक्रार मात्र स्वतःलाच स्वतःची करतोय. पुरुष आहे हो पुरुष. तुमच्या अपेक्षांच्या पूर्ततेचं ओझं आयुष्यभर अगदी ताठ मानेनं वाढणारा. पण तक्रार नाही करणार. कधीच नाही करणार. माय फ्रेंड रडू नकोस आणि हारूही नकोस. हा जीवन संघर्षच बनवेल तुला खरा योद्धा. ए दादा, तू जेवलास का? ओ बाबा, तुमची तब्येत ठीक आहे ना? अहो तुम्ही पोचलात का? आता तुम्हाला सगळ्यांना विचार पडला असेल की एकटीच काय बडबडतीये, होय ना?
पण तुम्ही कधी यांना विचारले का हो की यांना काय हवंय? किंवा कधी मुलाला विचारलंय की बाळा काही टेन्शनमध्ये आहेस का? नाही ना. या पुरुषांना ना दुसरं काही नको. दिवसातून फक्त एकदा एवढ्या आपुलकीनं आपलं कोणीतरी विचारपूस करावं, इतकंच पुरेस आहे. पुरुष आहे हो शेवटी. यांच्यासाठी ना आपल्या समजूतदारीच्या कक्षात थोडे रुंदावूया. उभा तर तो आहेच, त्याचा कणा ताठ करूया. खांद्यावर एक हात ठेवूया. जबाबदारीचे ओझे थोडे कमी करूयात. सोबत असल्याची जाणीव करून देऊयात. सन्मानाने धीर देऊयात. अभिमानाने पाठ थोपटूयात. खिसलेला शर्ट आणि तुटलेली चप्पल ही त्यांच्या काटकसरीची खूण आहे बरं का. त्याचा मान राखूया. आणि आलाच राग तर 4 शब्द बोलतील, बोलू देत की. निमूटपणे ऐकून घेऊया. उलटा राग धरण्यापेक्षा त्यामागची त्यांची काळजी समजून घेऊया. आता आपल्याला समजते की भले हा पुरुष बोलत नसेल पण त्रास यालाही होतो. यांच्याबद्दल कुटुंब प्रमुख म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला कायम अभिमान असेल यात तीळ मात्र शंका नाही. पण यांना ना पुरुष म्हणून उभं करूया. फक्त पुरुष म्हणून उभं करूया. या क्षणाला शरीराने इथं असून देखील मनामध्ये 100 विचार आणि चेहऱ्यावर एक छानसं स्मित असे घेऊन जगणाऱ्या प्रत्येक घरातील प्रत्येक पुरुषाला आमचा हा देखावा समर्पित. जय हिंद, जय भारत. एक आपुलकीची हाक जर तुम्ही तुमच्या पतीला दिली, त्या पुरुषाच्या जगण्याला आनंदाची एवढी भरारी येते सांगू नका. तो त्या पुरुषाला त्या तुमच्या हाकेची किंमत विचारा. त्याच्या डोक्यावरून मायेचा हात आईनं फिरवावा आणि पत्नीनं त्याचं दिवसाकाठीचं एक छोटंसं दुःख विचारावं. त्याच्या दिवसभराच्या वेदना अवघ्या 1-2 क्षणात विसरून जाऊन तो कुटुंबात पुन्हा सामील होतो. हेच या देखाव्यातून आपल्या समोर सादर केलेले मंडळाचे सर्व कलाकार आणि या कलाकारांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.